नमस्कार मंडळी, मी निवेल काम करतोय फार्मामध्ये आणि आपण या फार्मा सिरीजच्या 11व्या भागात भेटतोय. या भागात मी तुम्हाला क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटच्या नॉन रूटीन सेक्शनची माहिती सांगणार आहे. तर सुरुवातीला नॉन रूटीन सेक्शनचं काम काय असतं, तर जे काही QMS जनरेट होईल त्याचं मॅनेजमेंट करणं, म्हणजे OS होईल, इव्हेंट होईल, डेव्हिएशन होईल किंवा जे काही QMS म्हणजे आउट ऑफ कॅलिब्रेशन इन्स्ट्रुमेंट गेलं तर त्याचं सगळ्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं आणि ते सगळं कंप्लायन्स करण्याचं काम हे नॉन रूटीन सेक्शनकडे असतं. त्याचसोबत स्टँडर्ड मॅनेजमेंट, प्रोक्युरमेंट आणि क्वालिफिकेशन म्हणजे क्वालिफिकेशनचं जे काही प्लॅनिंग करायचं असतं ते काम त्यांच्याकडे असतं. त्याचसोबत केमिकल मॅनेजमेंट, प्रोक्युरमेंट आणि इश्युअन्स हे सगळं काम त्यांच्याकडे असतं. त्याचसोबत जे काही लागणारं रिसोर्स असतील ते सगळे अवेलेबल करून देण्याचं काम असतं. त्याचसोबत इयरली कॅलिब्रेशन प्लॅनर असतील, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स प्लॅनर असतील किंवा सर्व्हिस इंजिनियरच्या व्हिजिट त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करून करायचं काम हे नॉन रूटीन सेक्शनकडे असतं. त्याचसोबत जी काही कस्टमर ऑडिट असतील किंवा FDA ऑडिट असतील किंवा गव्हर्नमेंट ऑथॉरिटीची कोणतीही ऑडिट असतील त्या सगळ्याचं कोऑर्डिनेशन करून व्यवस्थित म्हणजे त्यांना ऑडिटरला जे काही डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतील ती सगळी अवेलेबल करून देणं आणि त्याला दाखवण्याचं काम हे नॉन रूटीन सेक्शनकडे असतं. आणि त्याचसोबत जे काही गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस असतील त्या व्यवस्थित इम्प्लिमेंट करण्याचं काम हे नॉन रूटीन सेक्शनकडे असतं. म्हणजे काय, जे काही टेम्परेचर, ह्युमिडिटी असेल ते सगळं मेंटेन राहील याची काळजी घेणं, म्हणजे काही व्यवस्थित सगळं इन्स्ट्रुमेंट सगळी व्यवस्थित चालतील. एखादा ब्रेकडाऊन झाला तर सर्व्हिस इंजिनियरसोबत कोऑर्डिनेट करून तो ब्रेकडाऊन लवकरात लवकर कसा म्हणजे क्लिअर करता येईल याचं काम हे नॉन रूटीन सेक्शनकडे असतं. त्याचसोबत जे काही रिसोर्सेस लागतील ते अवेलेबल करून देणं आणि त्यासाठी पर्चेस रिक्वेस्ट रेज करणं हे काम नॉन रूटीन सेक्शनकडे असतं. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू दुसऱ्या डिपार्टमेंटची माहिती. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.